कमळी या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे कारण कामिनीला फायनली पुरावा मिळालाय की कमळी हीच अन्नपूर्णा आजीची नात आहे. आणि आता आपल्याला मालिकेत पुढे असं बघायला मिळणार आहे की कामिनीला खूप जास्त टेन्शन आलंय की कमळी ही अन्नपूर्णा आजीची नात आहे. हे सत्य सगळ्यांसमोर येऊ नये त्याआधीच कामिनीला कमळीचा खेळ संपवायचा असतो. तुम्हाला तर माहितीच असेल की खूप वर्षापूर्वी कामिनीनेच कमळीला लहान असताना मारून टाकलं होतं, जीवे मारलं होतं. परंतु झालंय असं की कमळी त्यावेळेस वाचली. कमळीला एका बाईने दत्तक घेतलं आणि ती बाई कोण आहे? याचा छडा आता कामिनीला लागलेला आहे. कारण झालं असं, की अनिका तर तुम्हाला माहिती आहे कमळीच्या गावाला गेली होती आणि कमळीच्या आईला अनिका भेटली आणि तेव्हा अनिकाला समजलं, "अरे बापरे! ही कमळीची आई तर ऋषीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. ही इकडे काय करतीये?" आणि जेव्हा अनिकाला हे सत्य समजतं, मग अनिका काय करते, की ती ना एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवते कामिनीला. ज्या व्हिडिओमध्ये ऋषीने त्याची एक नवीन छोटीशी शाळा सुरू केली आहे. म्हणजे ती शाळा पण नाहीये, पण तिकडे त्याने ब्लॅक बोर्ड लावलाय. जमिनीवरच मुलं बसले. तसे अंगणात तो शिकवते सगळ्या मुलांना आणि त्याच वेळेस कमळी देखील तिकडे असते. परंतु कमळीची आई देखील तिकडे असते आणि कमळीच्या या आईला तर ऑलरेडी कामिनी ओळखते आणि त्यावेळेस मग कामिनीला मोठा धक्का बसतो. कारण कामिनीला माहिती असतं, तिला सगळं तिचा भूतकाळ आठवतो, की "अरे, ही तर तीच बाई आहे. या बाईला तर मी ओळखते." आणि आता कामिनीला काहीही करून कमळीला किंवा ॲटलीस्ट कमळीच्या त्या आईला तरी संपवायचंच आहे. आणि या कारणासाठी आता कामिनी लवकरच तिचं नवीन कारस्थान सुरू करणार आहे. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळालंय, दुसरा मोठा ट्विस्ट असा आलेला आहे, की ऋषीने फायनली कमळीला मनवलेलं आहे मुंबईला येण्यासाठी. परंतु इकडेच खेळ संपलेला नाहीये. कारण लवकरच फक्त कमळी मुंबईला नाही येणार आहे, तर त्यावरून कमळी ऋषीचं प्रेम देखील स्वीकारणार आहे. तर या गोष्टी मालिकेत कशा घडून येतात याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर आपल्याला असं बघायला मिळालं, की एवढे दिवस ऋषीने खूप प्रयत्न केला कमळीला समजवण्यासाठी, की या गावातल्या मुलांसाठी आपण ही शाळा खोलली पाहिजे. तुला चान्स मिळालाय मुंबईमध्ये जाऊन शिकण्याचा. सगळ्या मुलांना तो चान्स नाही मिळाला. तुला ती स्कॉलरशिप भेटली तुला फुकटचं राहायला हॉस्टेल वगैरे भेटलंय. हे सगळं गावातल्या मुलांना नाही भेटलं. यांना पण भेटलं पाहिजे आणि ते तू साकार करू शकते त्यांचं स्वप्न आणि तुझ्या आबांचं पण स्वप्न. आणि त्याच कारणामुळे ऋषीची इच्छा असते कमळीने गावातून निघून मुंबईला यावं. आणि कमळी तर एवढे दिवस तयार होत नव्हती. परंतु ऋषीने जी नवीन छोटीशी शाळा सुरू केली आहे, त्यामध्ये लहान मुलींना शिकवायला सुरू केलंय, लहान मुलांना शिकवायला सुरू केलंय. त्याच वेळेस ना अनेक असे प्रसंग घडतात. ऋषी देखील कमळीला दाखवतो, की "बघ तुझ्या गावात किती हे मुलं आहेत, जे की शिकले होते 7वी पर्यंत शिकलं, कोण 10वी पर्यंत शिकलं. त्याच्या पुढचं शिक्षण त्यांना घेताच आलं नाहीये." आणि एक छोटीशी मुलगी असते, जी की झाडाच्या मागून लपून बघत असते सगळ्या छान छोट्या मुलांना जेव्हा ऋषी शिकवत असतो. तेव्हा मग ऋषी त्या मुलीकडे जातो. तिला बोलतो, "काय झालं मुली तू मागे का लपून थांबली तू ये ना, तू पण शिक. तुला शिकायची इच्छा आहे ना?" तर ती मुलगी बोलते, "हो, मला शिकायची खूप इच्छा आहे. परंतु माझ्याकडे पाटी पेन्सिल घ्यायला पैसे नाहीयेत." तर ऋषी बोलतो, "अरे काही टेन्शन घेऊ नको. मी तुला घेऊन देतो पाटी पेन्सिल." तर तरी ती मुलगी नको बोलते कारण तिचे घरचे तिला परवानगी देणार नाही, असं फुकटचं पाटी पेन्सिल घेऊन शिकायला. तर मग ऋषी बोलतो, "तू टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या घरच्यांशी बोलतो. तुझं फुकट एज्युकेशन होईल." आणि त्यावेळेस मग ऋषी त्या मुलीला घेऊन जातो. परंतु कमळीचे डोळे भरून येतात. तिच्या लक्षात येतं, की अरे बापरे! किती वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती तर कमळीच नीट करू शकते. कारण कमळी मुंबईला जाणार, शिक्षण घेणार, मोठी होणार आणि गावात येऊन पुन्हा शाळा बांधणार. ही गोष्ट सगळ्या मुलांना समजलेली असते. लहान मुलांमध्ये ही गोष्ट पसरलेली असते. कारण गावांमध्ये काय होतं, की एखादी बातमी लगेच पसरते. तर त्या मुलांना अशी आशा लागून राहिलेली असते, की आमची कमळीताई लवकरच मुंबईला जाऊन शिकेल, कॉलेजमधून मोठी होईल आणि मग आमच्या गावाला येऊन शाळा बांधेल. ते लोकं तर कमळीवरच आशा लावून बसलेत. कमळीला तर हे माहितीच नसतं. पण जेव्हा कमळी ते लहान मुलांच्या तोंडून ऐकते, तेव्हा तिच्या लक्षात येतं, की यार मी काय करतीये? आणि मग तुम्हाला तर माहिती आहे, की ऋषी आता त्या मुलीच्या घरी गेलाय. तिच्या आई-वडिलांना समजवायला, की आम्ही तिचं शिक्षण करतो. तुम्ही तिला येऊ द्या, ॲटलीस्ट बसू द्या. पाटी पेन्सिल आम्ही घेऊन देतो. तर जेव्हा ऋषी त्या मुलीच्या घरी गेलाय ना, त्याच वेळेस कमळी चॉक उचलते आणि ब्लॅकबोर्डवर शिकवायला लावते आणि अनेक नवीन-नवीन सुविचार व नवीन-नवीन गोष्टी शिकवायला लागते लहान मुलांना. आणि जेव्हा ऋषी परत येतो, तेव्हा त्याला खूप छान वाटतं हे बघून. कारण कुठेतरी आता कमळीने पहिलं पाऊल उचललंय. तिला लक्षात आलंय, की ऋषी काय करतोय ते. आणि मग ऋषीला कमळी सॉरी बोलते. ती बोलते, की "तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट घेतले. माझ्या आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले. मला फायनली लक्षात आलंय, की मला काय करायचंय, काय माझं ध्येय आहे." खरं तर आबांचं स्वप्न पूर्ण मला पण करायचं होतं, पण मला त्यांचा सहवास सोडून जायचं नव्हतं.
ते गेलेत ही गोष्ट मला पचतच नव्हती आणि फायनली आता कमळीला गोष्टी लक्षात आलेत. तिने ठरवलं की आता ती मुंबईला येणार. परंतु मित्रांनो इकडेच खेळ संपलेला नाहीये. ऋषीने एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे ऋषीने काय केलं पहिलं तर त्याने कमळीला या गोष्टीसाठी मनवलं की तिने मुंबईला यावं. परंतु त्यावरून त्याने दुसरी गोष्ट केली आणि ती गोष्ट म्हणजे की त्याने कमळीला देखील प्रेमासाठी पटवलं. तर ऋषीने हे सगळं कमळीला कसं पटवलं याबद्दल आपण चर्चा करूया. एवढे दिवस ऋषी येऊन राहिला गावात. एवढे दिवस त्याने स्वतःला एक प्रकारे सिद्ध केलं, की तो कमळीवर किती प्रेम करतो. त्याला असं सिद्ध करायचा वगैरे प्लॅन नव्हता, पण इनडायरेक्टली त्याने कमळीला सिद्ध केलं, की तो किती प्रेम करतो कमळीवर. मग कमळीच्या आईला लक्षात आलं, निंगेला लक्षात आलं, बंड्याला सगळ्यांना लक्षात आलं कमळीवर ऋषी किती प्रेम करतो. सगळे लोकं एक प्रकारे कमळीला प्रोत्साहन करत असतात, की तू ऋषीचं प्रेम समजलं पाहिजे, त्याची काहीतरी व्हॅल्यू केली पाहिजे, रिस्पेक्ट केली पाहिजे आणि कमळीला देखील या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. ती खुश असते. तिच्या मनात देखील ऋषीबद्दल प्रेम असतं. परंतु एवढे दिवस तिने या प्रेमाला होकार नाही दिला, कारण नयनतारामुळे. परंतु आता झालं असं, की कमळी आणि ऋषी या गावात आले. त्यांना एकांत भेटलाय. कुठेतरी अख्ख्या जगाची पर्वा सोडून ती तिच्या मनाचा विचार करायला लागली आहे. आणि मालिकेत आपल्याला बघायला मिळतं, की दुसऱ्या दिवशी मालिकेच्या म्हणजेच उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की कमळी ऋषीला बोलते, की ऋषी सर तुम्ही मला तुमच्या मनातलं सगळं प्रेम वगैरे व्यक्त केलं. पण मी आत्तापर्यंत माझ्या मनातलं काहीही बोलले नाही. परंतु आज बोलते. ऋषी सर माझं देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि हे ऐकल्यावर ऋषीचं तर एकदम दिल गार्डन असं होऊन जातो. कारण सगळं पूर्ण झालं म्हणजे त्याला काय पाहिजे लाईफमध्ये? एक कमळी पाहिजे त्याला, की मुंबईला यावी. दुसरं म्हणजे तिचं प्रेम पाहिजे. बस झालं आता भेटलं त्याला सगळं. सगळं भेटलं. म्हणजे आपल्या ऋषीचं तर कामच झालं. परंतु आता सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, तर दुसरीकडे ऑब्व्हियसली काही ना काही प्रॉब्लेम सुरू होणार आहे. प्रॉब्लेम असा सुरू झालेला आहे, की कामिनीला समजलंय, कमळीची आई ही दुसरी कोणी नसून तीच बाई आहे, जी म्हणजे जेव्हा भूतकाळामध्ये जेव्हा कामिनीने कमळीला जाळलं होतं, त्याच वेळेस त्याच बाईने कमळीला वाचवलं आणि दत्तक घेतलं. ही सगळी स्टोरी आता कामिनीला समजलेली असते आणि याच कारणामुळे आता कामिनीला सत्य समजलंय, की कमळी हीच अन्नपूर्णा जिची नात आहे आणि आता काही करून कामिनीला त्या कमळीला संपवायचंय किंवा तिच्या आईला संपवायचंय किंवा दोघांना संपवायचंय आणि या सगळ्या लढाईला आता कमळीला एकटीला लढावं लागणार आहे. कारण आधी तरी नयनतारा कमळीच्या साइडने होती, परंतु आता ती पण नाही राहिली. आधी तरी अन्नपूर्णा आजींची साथ होती कमळीला, परंतु आता अन्नपूर्णा आजीने जरी कमळीला एक्सेप्ट केलं असलं, तरी अन्नपूर्णा आजी तिच्या आजोबांमध्येच म्हणजे अन्नपूर्णा आजीचा नवरा जो की कमळीचा आजोबा आहे, त्यांची हालत काय झाली आपल्याला माहितीच आहे आणि यामुळे अन्नपूर्णा आजी आतून खचून गेली. तिच्यात काही एनर्जी नाही राहिली आणि याच गोष्टीचा आता कामिनी फायदा करून घेतीये. तिचे कारस्थानं करायला, तिच्यावर लक्ष ठेवायला कोणीच नाहीये. आता ही लढाई एक प्रकारे कमळीला एकटीलाच लढावी लागणार आहे आणि कमळी आता ही लढाई कशाप्रकारे लढते आपण पुढे पाहणार आहोत. कारण तुम्हाला तर माहितीच असेल, की जरी कमळीने ऋषीकडे तिचं प्रेम व्यक्त केलंय, तरी यांची लव्ह स्टोरी एवढी सोपी नाहीये. कारण कमळीच्या होणाऱ्या सासूबाईला तर तिच्यावर खूप राग आहे ना. ऋषीच्या आईला एवढा गैरसमज झालाय, की ऋषीने घरच्यांना खोटं बोललं. असं सांगितलं, की ऋषी फॉरेन ट्रिपला गेलाय आणि खरं तर तो कमळीच्या गावाला गेलाय. असा सगळा गैरसमज नयनताराला झालाय. हा गैरसमज ऋषीच्या भावानेच नयनतारामध्ये घडवून आणलाय. कारण त्याला नयनताराच्या मनातून ऋषीला पूर्ण घालवून टाकायचंय. पण जरी ऋषी आता नयनताराच्या मनातून पूर्णपणे गेला नाही, उतरला नाहीये. नयनताराला विश्वास आहे, की ऋषी असा नाहीये. तो भावनेच्या भरात काही चुकीचा निर्णय घेणार नाहीये. परंतु कमळी चांगली मुलगी नाहीये असं नयनताराला वाटतं. कमळी ऋषीला फसवेल, तिच्या जाळ्यात ओढेल आणि या गोष्टीपासून आपण ऋषीला वाचवलं पाहिजे, असा विचार नयनतारा करते. आणि याच कारणामुळे आता नयनताराने ठरवलंय, काही झालं तरी मी आता ऋषीला परत कमळीपासून लांब करणार. कारण जेव्हापासून या दोघांची एंगेजमेंट झाली आहे, तेव्हापासून ऋषी खूप जास्त गुंतलाय कमळीमध्ये आणि मलाच याला बाहेर काढावं लागणार आहे. आता नयनतारा खूप प्रयत्न करणार आहे, ऋषीला आणि कमळीला एकमेकांपासून लांब करण्यासाठी. तर हे कसं घडून येतं हे आपल्याला मालिकेत आता पुढे बघायला मिळेल. तरी 2 चांगल्या गोष्टी झाल्यात. कमळी मुंबईला येणार आहे आणि कमळीने ऋषीचं प्रेम स्वीकारलंय. आता हे दोघे सोबत असले तर कोणतीही लढाई लढू शकतात. पण ते सोबत आहेत.
तर पाहूया आता मालिकेत पुढे काय-काय घडते ते. याच गोष्टीवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी तुमचा मानेभाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आणि आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया की मालिकेत अजून नवनवीन काय-काय घडते ते. कामिनी कशा पद्धतीने आता कारस्थान रचतीये कमळीला व तिच्या आईला संपवण्यासाठी.